नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. ई गव्हर्नन्स केवळ सोपं, परिणामकारक आणि आर्थिक बचत करणारच नाही, तर अशा कार्यालयांमुळे पर्यावरणालाही फायदा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सर्वोच्च न्यायालयातल्या ICMIS या प्रणालीचा प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रणालीमुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कागदविरहित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. यावेळी सरन्यायाधीश JS खैर, केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद आणि वरिष्ठ न्यायाधीश उपस्थित होते. या नव्या तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता निर्माण होऊन पक्षकारांना आपल्या खटल्यातल्या प्रगतीची माहिती मिळायला मदत होईल, असं सरन्यायाधीश JS खैर म्हणाले. हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तान सरकारनं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या शिक्षेविरोधात भारतानं हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केलं होतं. त्यानंतर लगेचच न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली. जाधव प्रकरणी पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप भारतानं केला आणि व्यापारासाठी इराणला गेले असताना जाधव यांचं अपहरण करून त्यांना हेर ठरवत बलुचिस्तानमधून अटक केल्याचा खोटा दावा पाकिस्ताननं केल्याचं भारतानं न्यायालयाला सांगितलं. पाकिस्ताननं जाधव यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती. दरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयावर पाकिस्ताननं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिलेली नाही. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी जाधव यांच्या घरी दूरध्वनी करून शिक्षेला स्थगिती मिळाल्याची माहिती दिली. जाधव प्रकरणाला भारत विनाकारण महत्त्व देत असल्याची प्रतिक्रिया पाकिस्ताननं व्यक्त केली आहे. दक्षिण काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात आज एका लष्करी अधिकाऱ्याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. लेफ्टनंट पदावर असलेला उमर फैयाज हा अधिकारी लगतच्या कुलगाम जिल्ह्यातला होता आणि नातेवाईकाच्या लग्नासाठी शोपियान इथं गेला होता. त्यानंतर अज्ञात दहशतवाद्यांनी त्याचं अपहरण केलं होतं. लेफ्टनंट उमर फैयाज याचं अपहरण आणि हत्या भेकडपणाचं कृत्य आहे, असं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. दरम्यान बारामुल्ला जिल्ह्यात रामपूर क्षेत्रात सीमेपलीकडून काल रात्री अतिरेक्यांचा एक गट घुसखोरीच्या प्रयत्नात असताना भारतीय लष्करानं त्यांच्यावर गोळीबार केला. अंधाराचा फायदा घेऊन अतिरेकी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेले, अशी माहिती आज लष्करी अधिकाऱ्याने दिली. या भागात लष्कराची शोध मोहीम चालू आहे. शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञान प्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला घडल्या. म्हणूनच या दिवसाला त्रिगुणी बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात. आजची ही 2561वी बुद्ध पौर्णिमा आहे. त्यानिमित्त जगभरात बुद्ध जयंती जल्लोषात साजरी केली जात आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. मुंबईतल्या परळ इथल्या बहुजन विहार इथं बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीलंकेहून आणलेल्या बुद्धांच्या अस्थी इथं दर्शनासाठी ठेवण्यात आल्यात. दादर इथं आंबेडकर भवनात अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रबुद्ध भारत या नियतकालिकाचं या निमित्तानं प्रकाशन करण्यात आलं. नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं राज्यभरातून हजारोच्या संख्येनं भाविक दर्शनाला आले आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त औरंगाबादमध्ये आज सकाळी क्रांती चौक इथून धम्म मिरवणूक काढण्यात आली. वाशिम इथं त्रिरत्न बुद्ध विहार, नालंदा नगर इथं भंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथंही गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांच्या वतीनं शांती यात्रांचं आयोजन करण्यात आलं. यात श्रमणेर भिक्खू तसंच शालेय विद्यार्थी सहभागी झाले. बुद्ध जयंतीनिमित्त आज मुंबईतल्या काळाघोडा इथून विश्व शांती रॅली काढण्यात येणार आहे. तसंच गेटवे ऑफ इंडिया इथं विश्व शांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत महत्त्वाचं केंद्र बनण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग प्रमुख भूमिका बजावत आहेत, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं केलं. SSME तंत्रज्ञान केंद्राच्या नवीन इमारतीची पायाभरणी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. या केंद्रांमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या केंद्रातून 10,000 विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्यात येणार असून सर्व प्रशिक्षितांना नोकरी, रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री कलराज मिश्रा, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार पूनम महाजन उपस्थित होते. सोलापूर ज्ञानप्रबोधिनीचे विश्वस्त आणि हराळी प्रकल्पाचे केंद्र प्रमुख डॉ. वसी तथा अण्णा ताम्हणकर यांची काल रात्री 9:30च्या सुमाराला प्राणज्योत मालवली. सोलापूरच्या डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रात्री उशिरा त्यांचा देह दान करण्यात आला. गेले काही दिवस ते आजारी होते. अण्णा ताम्हणकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं झाला. पदवी परीक्षेत पुणे विद्यापीठाचे सुवर्ण पदक त्यांना मिळालं होतं. त्यांनी मानसशास्त्रात PhD संपादन केली. ज्ञानप्रबोधिनीमध्ये त्यांनी 52 वर्ष विनावेतन सेवा केली.
बिहार किल्लारी या ठिकाणी झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे बेघर झालेल्यांसाठी निवारा उभारणं, भूकंपग्रस्तांचं व्यावसायिक पुनर्वसन करणं अशी मोठी कामं त्यांनी प्रबोधिनीच्या माध्यमातून पार पडली. हराळी या गावी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू केल्या, तसंच ग्रामस्थांच्या मदतीनं एकात्मिक शेतीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी करून दाखवला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.